सांगाल सर आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश? आजचा पत्रकार परिषदेचा मूळ उद्देश आम्ही जे अन्न वाचवा समितीमार्फत 51,000 लोकांच्या सह्या घेतलेल्या आहेत त्या सह्याच्या बाबत पत्रकार आणि पब्लिकला कळवणे आणि त्याचं आम्ही निवेदन जे मुख्यमंत्र्याला देणार आहे त्याबाबत माहिती देणे हा होता. तर हे जे निवेदन आम्ही तयार केलेलं आहे या निवेदनासाठी जवळजवळ 4 वर्षे लागलेले आहे. याचं सुरुवात 2022 साली या अभियानाचे अध्यक्ष माननीय अनंतजी मोताळे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी 2022पासून सुरुवात केली. मी या अभियानामध्ये 2 वर्षापूर्वीमध्ये जुळलो गेलेलो आहे आणि यामध्ये जवळजवळ 51,000 ज्या सह्या झालेल्या आहेत त्या सामान्य पब्लिकपासून ते मंत्री, नगरसेवक, खासदार, आमदार सर्वांच्या अनेक जणांच्या सह्या आहेत. अशा 51,000 सह्या आणि त्यामध्ये आपल्या येथील पालकमंत्री संजय शिरसाट असतील, मंत्री अतुलजी सावे असतील, खासदार भुमरे साहेब असतील, अंबादासजी दानवे असतील, त्या सर्वांच्या सह्या आहेत. आणि याचे बावनकुळे साहेब असतील, चंद्रशेखर, या अनेक जणांच्या, छगन भुजबळ साहेब असतील, या सर्वांच्या यावर सह्या आहेत. आणि आता आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईला जाऊन दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि सुनेत्रा पवार मॅडम यांच्या सह्या घेऊन हे 51,000 सह्यांचं निवेदन हे आम्ही मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना सुपूर्द करणार आहोत. आणि याबद्दलच माहिती देण्यासाठी आजची आपली पत्रकार परिषद आहे. आपण सगळ्यांना माहिती की अन्न वाचवा समिती ही गेल्या 12 वर्षापासून अन्न नासाडीबद्दल जागृती करते. शहरामध्ये सगळ्या मंगल कार्यालयामध्ये, कॉलेजेसमध्ये, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जाऊन आम्ही अन्न नासाडीबद्दल जागृती करतो. आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही जिथं जिथं जेवण चालू असतो त्या ठिकाणी जाऊन हातामध्ये बोर्ड घेऊन अन्न नासाडी कमी व्हावी म्हणून प्रयत्न करतो. पण 12 वर्षाच्या प्रत्येक प्रयत्नानंतरही आम्हाला असा अनुभव आला की अन्न नासाडी कायदा झाल्याशिवाय, अन्न नासाडी प्रतिबंधक कायदा झाल्याशिवाय लोकांची वृत्ती सुधारणार नाही. म्हणून आम्ही 2022पासून सह्या अभियान सुरू केलं. 51,000 नागरिकांच्या सह्या आम्ही घेतलेल्या आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये, गजानन महाराजांच्या मंदिराजवळ, स्वामी समर्थच्या मंदिराजवळ जाऊन आम्ही 2-3 वर्षापासून सह्या अभियान करत आहे. ह्या सह्या अभियान झाल्यानंतर आम्ही आपले अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ 2022ला होते त्यांची पण सही घेतली. त्यांचं पण म्हणणं आहे की अन्न नासाडी प्रतिबंधक कायदा झाला पाहिजे, त्यांनी पण सही केली. त्याच्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमचे नागपूरला काही प्रतिनिधी आहेत, त्यांनी त्यांची सही आणली. त्याच्यानंतर इथे या ठिकाणी बावनकुळे सर ते विमानतळावर आले होते. त्यांना म्हणलं हा कायदा व्हायला पाहिजे का? ते म्हणले बिलकुल व्हायला पाहिजे. त्यांनी विमानतळावर सही दिली. अतुल सावे, त्याच्यानंतर आपले पालकमंत्री संजय शिरसाटजी, त्याच्यानंतर खासदार भुमरे साहेब, या सगळ्यांनी सह्या दिल्या. आणि अन्न नासाडी प्रतिबंधक कायदा व्हावा म्हणून त्यांनी सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. हा सगळ्यांचा पाठिंबा, हा सगळा बंच घेऊन आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्याकडे जाणार आहे मुंबईला आणि मुख्यमंत्र्याला निवेदन देणार आहे की हा सगळ्या अर्ध्या मंत्रिमंडळाचा याला सपोर्ट असताना हा कायदा लवकरात लवकर करावा. आणि हा कायदा साधारण 16 ऑक्टोबरला जागतिक अन्न दिवस असतो. त्या जागतिक अन्न दिवसाच्या 1 दिवस आधी 15 ऑक्टोबरपर्यंत कायदा झाला पाहिजे म्हणून आम्ही विनंती करणार आहे. हा कायदा जर 15 ऑक्टोबरपर्यंत झाला नाही तर आम्ही मुख्यमंत्र्याला सांगणार आहे की 16 ऑक्टोबरपासून आम्ही आमरण उपोषण करणार आहे. आमच्या सगळ्या महिला, आमचे सगळे सिनियर सिटीजन सगळे आम्ही उपोषणाला बसू आणि कायदा होईपर्यंत आम्ही उपोषण करणार आहे. असं आमचं एक प्लॅनिंग आहे आणि आमच्या प्लॅनिंगला सगळेजण सपोर्ट देत आहेत. या ठिकाणी ECP शिंदेसाहेब आलेले आहे. त्यानंतर ह्या प्रस्ताव तयार करण्यासाठी आमचे कुलकर्णी, लता कुलकर्णी. आणि नाव काय? नंदकुमार कुलकर्णी. आपलं नाव? माझं नाव अनंत मोताळे, अन्न वाचवा समिती अध्यक्ष.